नमस्कार मित्रहो. भीमभाष्य या माझ्या ऑडिओ व्हिज्युअल पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भीमभाष्य या दृकश्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी प्रतिभेचे तब्बल 25 पैलू, 25 आविष्कार मी आपल्यासमोर उलगडून दाखवणार आहे. या महामालिकेत प्रत्येकी 20 मिनिटाचा एक असे एकूण 54 एपिसोड्स असणार आहेत आणि या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांचं तत्वज्ञान आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आपल्या भारत देशासाठी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न मी आपल्यासमोर सादर करणार आहे. चला तर पुढे जाऊया. मित्रहो, या एपिसोडमध्ये आणि या नंतरच्या 8 एपिसोडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा जो कणा आणि सर्वात प्रसिद्ध असलेला भाग तो म्हणजे भारतीय संविधानाचे प्रधान शिल्पकार या नात्यानं त्यांनी दिलेलं अत्यंत महनीय असं जे योगदान आहे त्याबद्दल मी बोलणार आहे. या एपिसोडमध्ये 39व्या एपिसोडमध्ये मी बोलणार आहे ते फायनल भारतीय संविधान तयार होण्यापूर्वी जे संविधान निर्मितीच्यासाठी प्रयत्न झाले होते त्या सगळ्या प्रयत्नांबद्दल त्याचा गोषवारा मी इथे तुम्हाला सांगणार आहे आणि त्या सगळ्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कसं योगदान होतं त्याबद्दलही मी तुम्हाला सांगणार आहे. भारतीय संविधान हे स्वीकारलं गेलं, अडॉप्ट करण्यात आलं, तो दिवस होता 26 नोव्हेंबर 1949 आणि त्यानंतर 2 महिन्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी आपला देश प्रजासत्ताक झाला. पण तुम्हाला कल्पना आहे का, भारतीय संविधानाची अंतिम निर्मिती होण्यापूर्वी अनेक प्रयत्न आधीपासून झाले होते आणि ही जी प्रक्रिया होती त्याला आपण कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्म्सची म्हणजे संवैधानिक सुधारणेची जी प्रक्रिया होती ती अनेक वर्षांपासून चालू होती. त्यातला पहिला प्रयत्न होता तो होता 1895 साली. म्हणजे बघा, एकाच वेळी 1895 पासून तर 1946 पर्यंत एकाच वेळी समांतर पातळीवर 2 वेगवेगळे प्रयत्न चालू होते. 2 वेगवेगळे जे गट यामागे कार्यरत होते त्यापैकी एक होता तो भारतीय नेत्यांचा आणि भारतीय तज्ज्ञांचा गट ज्यांनी अनेक प्रस्ताव सादर केले आणि दुसरा होता दुसऱ्या बाजूला ब्रिटिश सरकारने स्वतःच अनेक संविधानिक सुधारणेच्या दृष्टीनं अनेक पावलं उचलली आणि त्यांनी अनेक ड्राफ्टचं सादरीकरण केलं. हे दोन्ही जे समांतर प्रयत्न आहेत त्याची सुरुवात झाली 1895 साली. ती भारतीयांनी केलेली पहिली राज्यघटना किंवा त्याचा पहिला ड्राफ्ट आणि त्याचं स्वरूप होतं कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बिल ऑफ 1895. त्याला स्वराज बिल असं सुद्धा म्हटलं गेलं होतं. त्याचं कारण त्याच्या प्रणेत्या होत्या ॲनी बेझंट आणि ॲनी बेझंट यांनी असं सुचवलं की यामागची प्रेरणा होती ती म्हणजे लोकमान्य टिळक. ती होती पहिली कॉन्स्टिट्यूशन निर्मितीचा पहिला प्रयत्न. हे जे स्वराज बिल होतं ते म्हणजे संविधान निर्मितीचा पहिला प्रयत्न होता आणि हे बिल होतं ते कॉन्स्टिट्यूशनच्या फॉर्मॅटमध्येच
बसवण्यात आलेलं होतं आणि त्यामध्ये 110 कलमं होती. या स्वराज बिलाच्या अन्वये भारताचं जे संविधान आहे ते त्याची विभागणी 4 भागांमध्ये करण्यात आली होती. पहिला भाग म्हणजे सॉव्हरीन पॉवर, म्हणजे केंद्रीय सत्तेचा अधिकार. दुसरा होता लेजिस्लेटिव्ह पॉवर, म्हणजे कायदा करण्याचा अधिकार. तिसरा होता ज्युडिशियल पॉवर, म्हणजे न्याय व्यवस्थेचा अधिकार. आणि चौथा होता एक्झिक्युटिव्ह पॉवर, म्हणजे शासन करण्याचा अधिकार. आणि हे सगळे अधिकार या स्वराज बिलमध्ये त्या पार्लमेंटमध्ये एकवटण्यात आले होते. आणि या संविधानामध्ये, या कॉन्स्टिट्यूशनमध्ये 1895 साली मांडण्यात आलेल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये नागरिकांना अनेक हक्क प्रदान करण्यात आले होते. त्यापैकी एक हक्क म्हणजे भाषण स्वातंत्र्य, दुसरं म्हणजे प्रॉपर्टीचा अधिकार, तिसरा कायद्यासमोर सर्वांची समानता, आणि चौथा आश्चर्यकारक होता राईट टू बेअर आर्म्स, म्हणजे शस्त्र धारण करण्याचा अधिकार. यातला आणखी एक अतिशय इंटरेस्टिंग मनोवेधक भाग म्हणजे सक्तीच्या प्रायमरी एज्युकेशनची, म्हणजे सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची यामध्ये तरतूद करण्यात आली होती. आणि सरकारकडून फ्री एज्युकेशन, म्हणजे निशुल्क एज्युकेशन, शिक्षण असावं अशी तरतूद यामध्ये करण्यात आली होती पहिल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये 1895 सालच्या. त्यानंतर किंवा त्याच वेळी असं म्हणता येईल, एकीकडे भारतीयांचे हे प्रयत्न चालले होते, दुसरीकडे ब्रिटिशांचे प्रयत्न चाललेले होते कॉन्स्टिट्यूशन निर्माण करण्याचे. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संवैधानिक सुधारणेचे. त्याचा पहिला मोठा जो प्रयत्न होता तो म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट ऑफ 1919, भारत सरकारचा 1919चा कायदा. या कायद्यान्वये भारतामध्ये एक कमिटी पाठवण्यात आली, एक तज्ज्ञांचा गट पाठवण्यात आला. त्याचं नाव होतं साऊथ बरो कमिटी ऑन फ्रँचाइज, म्हणजे मतदानाचा अधिकार कोणाला असावा हे ठरवण्यासाठी एक कमिटी पाठवण्यात आली. आणि ती कमिटी, ब्रिटिश सरकारने पाठवलेली ती कमिटी 1919च्या कायद्यानुसार त्याच वर्षी भारतामध्ये येऊन पोचली. तर नियतीचा संकेत कसा आहे पहा. नेमक्या त्याच वेळी, म्हणजे एका आठवड्याभराच्या अंतरानं, भीमराव आंबेडकर हे आपलं इंग्लंडमध्ये चाललेलं शिक्षण अर्धवट सोडून भारतात त्यांना परत यावं लागलं होतं. काही प्रशासकीय अडचणींमुळे ते त्यांना करावं लागलं. बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांनी दिलेली शिष्यवृत्तीची मुदत संपली होती आणि त्याचं एक्सटेन्शन त्यांना मिळालं नाही, म्हणून त्यांना नाईलाजास्तव आपलं शिक्षण तात्पुरतं स्थगित करून भारतामध्ये परत यावं लागलं होतं. आणि नेमकी त्याच वेळी, म्हणजे ज्यावेळी साऊथ बरो कमिटी भारतामध्ये आली त्याच्याच आगेमागे भीमराव आंबेडकर हे भारतात येऊन पोचले आणि त्या संधीचा त्यांनी फायदा घेतला आणि साऊथ बरो कमिटी समोर त्यांनी एक निवेदन सादर केलं. प्रत्यक्ष भेटून एक निवेदन सादर केलं. अनेक निवेदनं सादर झाली होती, परंतु हे निवेदन फार वैशिष्ट्यपूर्ण होतं. कारण या निवेदनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार हा जास्तीत जास्त मोठा करावा असं प्रतिपादन केलं होतं. त्यांनी प्रौढ मताधिकार याच्याबद्दल, त्या दिशेने जाण्यासाठी ब्रिटिश सरकारला आग्रहाचं प्रतिपादन त्यांनी केलं. आणि त्यांची कल्पना अशी होती की भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक प्रौढ व्यक्तीला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, म्हणजे आपला सरकारमध्ये सहभाग ठेवण्याचा त्यांना ती संधी मिळाली पाहिजे, ही त्यांची भावना होती. अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यावेळी
काळाच्या फार पुढे होते. कारण अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये सुद्धा महिलांना मतदानाचा हक्क कधी मिळाला तुम्हाला माहिती आहे का? 1920 साली. म्हणजे अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळण्याच्या 1 वर्ष आधी इथे तरुण तडफदार बाबासाहेब आंबेडकर, भीमराव आंबेडकर हे ब्रिटिश सरकारला, साऊथ बोरोज कमिटीला सांगत होते की मतदानाचा अधिकार जास्तीत जास्त रुंदावला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचला पाहिजे. आणि हे प्रतिपादन करत असताना डॉक्टर भीमराव आंबेडकर हे पारतंत्र्यामध्ये आपला देश असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा युक्तिवाद करत होते. ही फार आश्चर्यकारक गोष्ट आहे. म्हणजे स्वतंत्र असलेल्या आणि अत्यंत प्रगत असलेल्या अमेरिकेमध्ये सर्वांना मतदानाचा अधिकार नव्हता आणि इथे पारतंत्र्यात असलेल्या भारतात आलेल्या कमिटी पुढे भीमराव आंबेडकर साक्ष देताना, आणि अगदीच कोवळं वय होतं त्यांचं, त्यावेळी ते साक्ष देताना म्हणतात की मतदानाचा अधिकार हा जास्तीत जास्त व्यापक केला पाहिजे, व्यापक पायावर केला पाहिजे. मला ही फार आश्चर्यकारक वाटतं. त्यानंतर 1925 साली पुढची घटना घडली, ती म्हणजे कॉमनवेल्थ ऑफ इंडिया बिल ऑफ 1925. हा देखील भारतीयांनी केलेला प्रयत्न होता. कॉमनवेल्थ ऑफ इंडिया बिल ऑफ 1925. आणि हे जे बिल होतं हे त्याची सुरुवातीला आखणी केली होती एप्रिल 1924 मध्ये. नॅशनल कन्व्हेन्शन होती, त्याचे अध्यक्ष होते तेज बहादूर सप्रू. आणि हा जो ड्राफ्ट होता तो सर्वपक्षीय एक समिती होती, त्या समितीला 1925 साली सादर करण्यात आला. ही सर्वपक्षीय समिती जी होती त्याच्या अध्यक्षा होत्या स्वतः ॲनी बेझंट. त्यांनी अनेक त्यामध्ये सुधारणा सुचवल्या आणि नंतर जे बिल तयार झालं ते बिल 1925 सालच्या एप्रिल महिन्यामध्ये ते पूर्णपणे तयार झालं. हे जे बिल होतं हे म्हणजे जवळजवळ संपूर्ण कॉन्स्टिट्यूशन, संपूर्ण संविधान त्यामध्ये होतं. त्यामध्ये 127 कलमं होती आणि 10 वेगवेगळे चॅप्टर्स किंवा प्रकरणं होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये मूलभूत हक्कांना एक वेगळा सेक्शन होतं. त्याच्यामध्ये तरतुदी ज्या होत्या त्या जेंडर इक्वॅलिटीच्या, म्हणजे स्त्री पुरुष समतेच्या तरतुदी होत्या आणि भेदभाव न करण्याच्या तरतुदी होत्या. त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षणाचा हक्क देऊ करण्यात आला होता. आणि त्या आधीच्या स्वराज बिलमध्ये ज्या चांगल्या तरतुदी होत्या त्या सगळ्या तरतुदी कॉमनवेल्थ ऑफ इंडिया बिल 1925 जे होतं त्यामध्ये मांडण्यात आल्या होत्या. मात्र जे मूलभूत अधिकार देऊ करण्यात आले होते ते त्या सगळ्या अधिकारांवरती मर्यादा टाकण्यात आल्या होत्या. आणि त्या ज्या मर्यादा होत्या त्याचं तत्व काय होतं, त्याच्यामागे तत्व होतं उत्पन्न किंवा लँड ओनरशिप म्हणजे जमिनीची मालकी किंवा एज्युकेशन लेवल. म्हणजे मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी तो सर्वांनाच असणार नाही, मात्र तो असण्यासाठी किमान उत्पन्न हवं, किमान जमीन हवी आणि किमान शैक्षणिक पातळी हवी, अशा प्रकारची तरतूद त्यामध्ये केली होती. आणि हे जे बिल होतं अतिशय महत्त्वाचं बिल होतं 1925 सालचं कॉमनवेल्थ ऑफ इंडिया बिल. हे त्यावेळच्या एका लेबर पार्टीच्या, मजूर पक्षाच्या सभासदाने ते ब्रिटिश मंत्रिमंडळामध्ये ते मांडण्यात आलं. परंतु त्यावर चर्चा होऊ शकली नाही, कारण चर्चा होण्यापूर्वीच तिथे लेबर पार्टीचं म्हणजे मजूर पक्षाचं जे सरकार होतं ते कोसळलं. त्यामुळे त्याच्यावर चर्चा होऊ शकली नाही आणि तो प्रयत्न तसाच सोडून द्यावा लागला. त्यानंतरची गोष्ट 1927 सालची, ज्यावेळी आपल्या देशामध्ये सायमन कमिशन पाठवण्यात आलं होतं. परंतु ज्यावेळी सायमन कमिशन आपल्या देशात आलं त्यावेळी देशभर मोठ्या प्रमाणावर त्याचा निषेध करण्यात आला. सायमन गो बॅक अशा घोषणा देशभरामध्ये देण्यात आला. त्याचं कारण काय होतं?
कारण भारताचं भवितव्य ठरवणारी घटना जे तयार करणार होते, ज्याचा मसुदा तयार करणार होते, त्या समितीमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. म्हणून लोकांनी त्यावर बहिष्कार टाकला. भारतीय नेत्यांनी आणि सर्वांनी त्यावर बहिष्कार टाकला आणि सहकार्य करायचं नाकारलं. त्यावेळी ब्रिटिश सरकारने भारतीयांना आव्हान दिलं की आम्ही करत असलेले कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला नको आहे ना, मग तुम्हीच करून दाखवा. कॉन्स्टिट्यूशन दाखवा आम्हाला करून तुमचा ड्राफ्ट. तुमचं जे संविधान आहे ते आम्हाला कळू द्या काय तुमच्या मनात आहे. ते चॅलेंज, ते आव्हान त्यावेळच्या काँग्रेस पक्षाने स्वीकारलं आणि त्यातून तिसरा प्रयत्न, भारतीयांचा तिसरा प्रयत्न जन्माला आला. त्याचं नाव होतं मोतीलाल नेहरू कमिटी रिपोर्ट ऑफ 1928. तसं असं झालं की मे 1928 मध्ये एक कमिटी तयार करण्यात आली. त्याची अध्यक्षता मोतीलाल नेहरू यांच्याकडे होती आणि गंमत म्हणजे त्याचे सचिव कोण होते? तरुण तडफदार जवाहरलाल नेहरू. ही जी कमिटी होती त्या कमिटीवर मोतीलाल नेहरूंच्या व्यतिरिक्त आणि पंडित जवाहरलाल नेहरूंच्या व्यतिरिक्त सुभाषचंद्र बोस, तेज बहादूर सप्रू अशी बडी बडी मंडळी या कमिटीवरती होती. त्यांनी आपला रिपोर्ट तयार करून 10 ऑगस्ट 1928 रोजी त्यांनी तो सादर केला, ज्याला मोतीलाल नेहरू रिपोर्ट म्हणून तो ओळखला जातो. या रिपोर्टमध्ये 1928 साली आलेल्या या रिपोर्टमध्ये अनेक तरतुदी होत्या. त्यामध्ये डॉमिनियन स्टेटस भारताला देऊन अंतर्गत स्वयंशासन असेल अशी तरतूद होती. संघरचनेचं सरकार असेल अशी तरतूद होती. निवडणुका होतील त्यात सर्वांना प्रौढ मतदारांना मतदानाचा अधिकार असेल, सर्व प्रौढांना, अशी तरतूद होती. आणि त्यामध्ये फंडामेंटल राईट्स मोठ्या प्रमाणावरती, मूलभूत अधिकार हे मोठ्या प्रमाणात त्या राज्यघटनेमध्ये त्याची तरतूद करण्यात आली होती. मोतीलाल नेहरूंचा हा रिपोर्ट अनेक तज्ज्ञांनी नावाजला. मुस्लिम लीगने मात्र त्याला विरोध केला आणि स्वतः जवाहरलाल नेहरूचा त्या रिपोर्टला विरोध होता. आणि दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोतीलाल नेहरू कमिटीला प्रखर विरोध केला, आपला निषेध त्यांनी नोंदवला आणि त्याची अनेक कारणंही त्यांनी दिलेली आहेत. पहिलं कारण त्यांनी असं दिलं की ही जी नेहरू कमिटी होती त्यांनी सगळ्या अल्पसंख्याकांना कन्सल्ट केलेलं आहे, त्यांच्याबरोबर बोलणी केलेली आहेत, मात्र पददलित समाजाचा, डिप्रेस क्लासेस असं ज्यांना म्हणायचे, त्यांच्या कुठल्याही प्रतिनिधीशी त्यांनी चर्चा केलेली नाही आहे, त्यांच्याशी वाटाघाटी केलेल्या नाही आहेत. आणि त्यांनी असंही म्हटलं की डिप्रेस क्लासेस जे आहेत त्यांच्यासाठी कुठली विशेष तरतूद या रिपोर्टमध्ये करण्यात आलेली नाही. दुसरी गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे म्हणाले ते म्हणाले की मोतीलाल नेहरू रिपोर्टमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत अधिकार देऊ करण्यात आलेले आहेत आणि त्याचा फार गाजावाजा होतो आहे. परंतु ते असं म्हणाले की नुसती मूलभूत अधिकारांची घोषणा करून काय होणार आहे? ते मूलभूत अधिकार जर डावलले गेले तर त्या विरोधात काय उपाययोजना करता येईल याचा अधिकार सर्वसामान्य नागरिकाला जो असायला पाहिजे तोच त्यामध्ये उपलब्ध नाही. किंबहुना त्यामध्ये मूलभूत अधिकार डावलले गेले तर अपील करण्याची सुद्धा सोय मोतीलाल नेहरू कमिटीने ठेवलेली नाही. आणि म्हणूनच त्यानंतर खूप वर्षांनी ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंतिम संविधानाची निर्मिती केली त्यामध्ये 32वा जे कलम आहे ते फार महत्त्वाचं आहे. त्या अन्वयी ज्याला बाबासाहेब आंबेडकर हार्ट अँड सोल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणायचे, म्हणजे त्याचं हृदय आहे आणि आत्मा आहे. का तर त्या
एका तरतुदी अन्वये सर्वसामान्य माणसाला जर त्याचे मूलभूत हक्क डावलले गेले तर थेट सुप्रीम कोर्टाकडे जाण्याची परवानगी त्यामध्ये देण्यात आलेली आहे. तशा प्रकारची कुठलीही तरतूद मोतीलाल नेहरू कमिटीच्या अहवालामध्ये नव्हती. किंबहुना त्यामध्ये मूलभूत अधिकार डावलले गेले तर अपील करण्याची सुद्धा काही सोय ठेवलेली नव्हती. म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी त्याला कडाडून विरोध केला. आणि व्हायचं तेच झालं की मोतीलाल नेहरू कमिटीचा रिपोर्ट अनेक प्रकारांनी चांगला असला तरी सुद्धा त्याचा काहीही प्रभाव घटना निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये काही प्रभाव त्याचा पडू शकला नाही, हे वास्तव आहे. त्यानंतरचा घटना निर्मितीचा प्रयत्न जो झाला तो ब्रिटिशांच्या बाजूने झाला. ब्रिटिश सरकारने गोलमेज परिषदांचं आयोजन केलं आणि 1930 ते 1932 या कालखंडामध्ये 3 गोलमेज परिषदा झाल्या, ज्यामध्ये सगळे भारतीय नेते उपस्थित होते. पहिल्या गोलमेज परिषदेला गांधीजी गेले नव्हते, काँग्रेसने बहिष्कार टाकला होता. पण दुसऱ्या परिषदेमध्ये गांधीजी गेले आणि तिथे सगळेच जण हजर होते. आणि त्यावेळी महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये प्रचंड मोठा खटका उडाला स्वतंत्र मतदारसंघाच्या तरतुदीवरून. मोठा खटका, विसंवाद त्यांच्यामध्ये झाला आणि जाहीर वाद झाला त्यांचा. त्यानंतर ब्रिटिश सरकारने कम्युनल अवॉर्ड जाहीर केला, म्हणजे त्यांचा निवाडा जाहीर केला. आणि त्यामध्ये त्यांनी पूर्णपणे डॉक्टर आंबेडकरांची बाजू उचलून धरली होती आणि दलितांना स्वतंत्र मतदारसंघ असायला हवेत अशी शिफारस त्यांनी केली होती, जी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. त्याला उत्तर म्हणून महात्मा गांधींनी आमरण उपोषण जाहीर केलं आणि शेवटी पुष्कळ वाटाघाटीनंतर समझोता करण्यात आला. तो समझोता पुणे करार, 1932 सालचा पुणे करार म्हणून तो सर्वांना ज्ञात आहे. तिथे त्याची सांगता झाली. ही प्रक्रिया चालूच राहिली. त्यानंतरच्या काळात अनेक प्रयत्न झाले. मग त्यामध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख करता येईल. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट ऑफ 1935, क्रिप्स मिशन 1942 साली आलेली, सप्रू कमिटीने एक उत्तम संविधान तयार केलं होतं 1945 साली, आणि मग कॅबिनेट मिशन 1946. या चारही महत्त्वाच्या प्रयत्नांपैकी सर्वात महत्त्वाचा होता ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट ऑफ 1935, भारत सरकारचा कायदा 1935चा. या कायद्यानुसार 2 गोष्टी झाल्या. भारतामध्ये प्रांतिक पातळीवर निवडणुका झाल्या, तेव्हापासून सुरुवात झाली 1937 सालपासून. आणि दुसरी फार महत्त्वाची तरतूद अशी होती की एक संघराज्य तयार करायचं, फेडरेशन करायचं भारताचं. आणि त्या फेडरेशनच्या मध्ये कोण सामील झालेले असतील, त्यामध्ये जे फेडरेशन होईल त्याचं नाव असेल युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया, म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाच्या धर्तीवर युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया. आणि त्यामध्ये भारतीय राज्य आणि जे संस्थानं होती, ज्यांना इच्छा असेल येतील बरोबर ती सगळी संस्थानं, ज्यांचं एकत्रीकरण करून एक मोठं फेडरेशन तयार करण्याचा प्रस्ताव होता. आणि आपण त्या प्रस्तावाची विस्तृत चर्चा एपिसोड 28 मध्ये केलेली आहे. डॉक्टर आंबेडकरांना तो प्रस्ताव 100% नामंजूर होता. आणि डॉक्टर आंबेडकरांनी त्याच्या विरोधामध्ये एक पुस्तक लिहिलं, खरं म्हणजे एक भाषण केलं पुण्याला. आणि ते भाषण नंतर पुस्तकाच्या रूपाने प्रसिद्ध झालं. त्याचं शीर्षक होतं फेडरेशन वर्सेस फ्रीडम. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असा युक्तिवाद केलेला आहे आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे. ते म्हणतात की हे जे युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया तयार होणार आहे ते त्यातून भारतामध्ये जी संस्थानं आहेत त्यामध्ये लोकशाही येईल असं नाही. त्या उलट त्यांना इतके अधिकार देण्यात आलेले आहेत किंवा देऊ करण्यात आलेले आहेत की
ब्रिटिशांच्या ताब्यात असलेली वेगवेगळी राज्य जी आहेत, ज्यांना प्रॉव्हिन्सेस म्हणत होते, त्या राज्यांमध्ये सध्या असलेली लोकशाही त्याला सुद्धा बाधा येऊ शकेल. म्हणजे लोकशाहीचं लोण संस्थानांमध्ये पोचायच्या ऐवजी संस्थानांच्या प्रभावाखाली भारताच्या इतर भागांमध्ये असलेली लोकशाही ती सुद्धा संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे त्यांनी कडाडून त्या प्रस्तावाला विरोध केला. उरलेले जे प्रस्ताव होते त्यांनाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली मतं नोंदवली त्याबद्दल आणि विरोधाचा सूर लावला. मग ते क्रिप्स मिशन असो किंवा सप्रू कमिटी असो. सप्रू कमिटीचा रिपोर्ट खरं म्हणजे चांगला एक रिपोर्ट होता, परंतु का कुणास ठाऊक, परंतु त्या अहवालाला काँग्रेसने सुद्धा पाठिंबा दिला नाही आणि तो चांगला अहवाल, अनेक चांगल्या गोष्टी असलेला घटना निर्मितीचा, संविधान निर्मितीचा अहवाल वाया गेला असंच म्हणावं लागेल. आता या सगळ्या प्रक्रियेकडे म्हणजे 1895 साली सुरू झालेल्या आणि 1946 पर्यंत चाललेल्या या प्रक्रियेमध्ये अनेक ड्राफ्ट, अनेक मसुदे तयार झाले. काही भारतीयांनी तयार केले होते, काही ब्रिटिशांनी तयार केले होते. अनेक हे फार मोठी लांब ही प्रक्रिया होती. या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोण एक नेता सर्व ठिकाणी किंवा जवळजवळ सर्व ठिकाणी ज्याचा समावेश झाला होता, ज्याने सगळ्यांवरती काम केलं, असा कोण नेता होता तो? महात्मा गांधी? नाही. सरदार पटेल? नाही. जवाहरलाल नेहरू? नाहीच नाही. मग तो एकमात्र आणि एकमेवाद्वितीय नेता होता, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1895 सालची पहिली घटना सोडली, पहिला संविधानाचा मसुदा सोडला, त्यावेळी बाबासाहेब किती वर्षाचे होते? 4 वर्षाचे होते. तो एक मसुदा सोडला तर बाकीच्या सगळ्या मसुद्यांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची छाप आहे, त्यांचा प्रभाव त्याच्यावरती आहे. त्यांनी केलेला विरोध हा त्याला निर्णायक स्वरूपामध्ये नेण्याकडे होता. मला असं वाटतं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जी भारताची जी अंतिमतः जी संविधान तयार झालं, जी राज्यघटना तयार झाली, त्यामध्ये जो सहभाग त्यांनी घेतलेला आहे त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. परंतु त्याआधी 1895 सालपासून 1946 सालपर्यंत सगळ्या प्रयत्नांमध्ये एक 1895चा प्रयत्न सोडला तर बाकीच्या सगळ्या प्रयत्नांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहभाग होता. हे अत्यंत लक्षणीय आहे आणि म्हणूनच मला त्याची नोंद इथे करणं आवश्यक आहे असं वाटतं. मित्रहो, आपण हे सत्र इथेच थांबूया. परंतु जाण्यापूर्वी आपल्या सर्वांना मी विनंती करू इच्छितो की जर भीमभाष्य ही ऑडिओ व्हिज्युअल पॉडकास्ट सिरीज तुम्हाला आवडली तर ती लाईक करा, ती शेअर करा, ती सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण लवकरच. धन्यवाद. नमस्कार.